अजित पवार यांच्या मृत्यूमागं काही राजकारण आहे, सरकारी हाताचं षडयंत्र आहे आणि त्यामागं मोठे मेंदू आहेत. मित्रो, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अखेर आज सुरू झालं. या संपूर्ण अधिवेशनामध्ये काय काय होणार आहे तर काहीही होणार नाही, या सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटलंय. महायुतीच्या सरकारला विरोधी पक्ष नेता नको आहे, यावर सामनाच्या अग्रलेखाचा खरा फोकस आहे. पण याच अग्रलेखामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबाबत मोठं भाष्य केलं गेलं आहे. अजितदादांचा मृत्यू हा संशयास्पद मृत्यू असून त्यामागे सरकारी षडयंत्र, नियोजित अंकगणित आणि मोठ्यांचे कारस्थानी मेंदू आहेत, असं या अग्रलेखामध्ये सुचवलं गेलं आहे. सामनाच्या या अग्रलेखामध्ये काय म्हटलंय बघा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू संशयास्पद आणि रहस्यमय आहे. आमदार रोहित पवार यांनी या अपघातामागील घातपाताचा कट वारंवार उघड करून सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस तोंडाला कुलूप लावून बसलेले आहेत. आता विधिमंडळ अधिवेशनात अजित पवारांच्या मृत्यूवर शोक प्रस्ताव मंजूर होतील, भावनेने ओथंबलेली भाषणं होतील, कुणी आक्रोश करतील, कुणी मगरीचे अश्रू ढाळतील. मी माझा चांगला मित्र गमावला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हुंदके देत विधानसभेमध्ये सांगतील. पण ते सगळं बोलणं कोरडं आणि शुष्क ठरतं. अजित पवारांचा अपघात नक्कीच संशयास्पद आहे. या घातपातामागं एक नियोजित अंकगणित आहे. मोठ्यांच्या कारस्थानी मेंदू आहेत. विरोधी पक्षनेता सभागृहात असता तर आमदार रोहित पवारांनी मांडलेला घातपाताचा सिद्धांत पुढे नेऊन अजित पवारांच्या संशयास्पद मृत्यूमागचे सरकारी हाताचे षडयंत्र उघडे पाडले असते. हे सगळं घडू नये म्हणून सरकारला विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेताच नको आहे. सरकारला विरोध करणारे कुणीही नको आहे. वास्तविक राज्यातील विद्यार्थी, शिक्षक, वृद्ध, पोलीस, कामगार, मजूर, शेतकरी अशा सगळ्यांच्या मनामध्ये सरकार विरोधी खदखद आहे. या खदखदीला विधिमंडळाच्या सभागृहात वाचा फोडायचं, सरकारला गदा हलवून जाब विचारायचं कर्तव्य विरोधी पक्ष नेत्यानं नक्कीच निभावलं असतं. पण म्हणूनच सरकारला सळोकी पळो करून सोडणारा विरोधी पक्षनेता नको आहे. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकल्या, आम्ही यशस्वी आहोत. महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरपालिका अध्यक्ष हे सगळे आमचेच आहेत. आम्ही जिंकलो, जिंकत राहू. ईव्हीएम, पैसा, पोलीस यंत्रणा, तपास यंत्रणा आमच्या हाती आहेत. आम्ही लोकशाही विकत घेऊन ठोकशाहीचे राज्य प्रस्थापित केले, मग आता विरोधी पक्षनेता हवाच कशाला? अशा अहंकारी मानसिकतेमध्ये हे सरकार वावरत आहे. सुईच्या अग्रा एवढी ही जमीन पांडवांना न देणाऱ्या दुर्योधनाचा अहंकार फडणवीस मिंधेच्या सरकारमध्ये दिसतोय. अर्थात शेवटी दुर्योधनाचा अंत झाला. हे अहंकारी राज्यकर्त्यांनी तरी विसरू नये. विरोधी पक्षनेत्याशिवाय विधिमंडळ चालवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, असं या सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय. विरोधी पक्ष नसल्यामुळे ठाकरे सेनेच्या मनामध्ये जी खदखद आहे ती खदखद या अग्रलेखातून बाहेर आलेलीच आहे. पण अजित पवार यांच्या मृत्यूमागं काही राजकारण आहे, सरकारी हाताचं षडयंत्र आहे आणि त्यामागं मोठे मेंदू आहेत, असं म्हणत सामनानं अजित पवार यांच्या मृत्यूमागं बरंच काही दडलं असल्याचं गुपित एक सूचित केलेलं आहे. यावर आता अधिवेशनामध्ये कसे पडसाद उमटत राहतील ते पाहूया. अजित पवारांच्या या अपघाती किंवा जे आरोप आहेत त्या घातपाती या एकूण प्रकरणाचं सुद्धा आता पुढं काय होईल हे तर आपल्याला दिसेलच. पण अधिवेशनामध्ये साधारणपणे याचे पडसाद, याचे प्रतिबिंब उमटलेलं आपल्याला नक्की पाहायला मिळू शकतं. पाहूया मित्रांनो. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.